ठिकाणी तिसऱ्या वर्षाचे आत्तेवानी गडीन तुला शेळी एवढा बैल धरता येईना जय शिवराय जय शंभूराजे. मित्रांनो, मी संतोष मारुती महाराज लोट पाटील आणि प्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो गुढीपाडव्यानिमित्त. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे आसखेड या ठिकाणी श्री दीपक शेठ लिंबोरे पाटील पप्प्या ग्रुप बैलगाडा संघटनेची मुलाखत घ्यायला. तर मित्रांनो, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. कशी वाटली मुलाखत कमेंटद्वारे कळवा आणि नक्की लाईक करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय शिवराय जय शंभूराजे. जय शिवराय जय शंभूराज. तुमचं नाव सांगा प्रथम. देवदास कांताराम कोळेकर. ही बारी कोणाच्या नावे पळते? ही बारी आपले दीपक दादा सुरेश शेठ लिंबोरे यांच्या नावा पळते. मला थोडक्यात परिचय द्या बरं आपल्या दावणीचा. हा मल्हार आहे, कांड्यावर पळतो आपला. कुठनं घेतला होता? हा इथनच घेतला होता, आपला अक्षय कोळेकर म्हणून आहे त्यांच्याकडनं घेतला होता. दाती कसं आहे? 2 दाती आता. दात लावले आत्ताच लावले. जात कोणती येते याची? ते मिक्स आहे खिल्लर आणि याचे गावठी मध्ये. हा सुंदर आहे. हा आपण जांभळींकडून घेतला होता. अच्छा. हा. किती वर्ष झाले घेतलेला? आता त्याला 6 महिने झाले घेतले. कुठं पळतो हा? जोगटात पळतो. याची जात खिल्लारीच आहे? हा खिल्लारीची. आता मला सांगा, घोडी शुभ मानली जाते हा गाड्या पुढं. याचे गुण अवगुण काय असतात थोडं सांगा बरं. हिला म्हणजे प्रथमतः आपण देवमन चेक करतो. देवमन, त्याचे गुण नाही का, हा सगळ्या गोष्टी आपण बघूनच घोडी घेताना घेतो. याचं नाव सांगा बरं. याचं नाव छोटा बापट्या, म्हणजे नाग्या. छोटा बापट्याच बोलतो आम्ही. हा कांड्यावरती पळतो आता. जात गावठी? हा गावठीचे.
आपलं हुकमी अक्का. हा आमचा हुकमी आहे का. याच्यामुळेच आज प्रत्येक घाटात जाताना आमचे म्हणजे सगळ्या पोरांच्या मना डोळ्यावरती म्हणजे सगळे तेज, चेहऱ्यावरती तेज येतं. याला जर गोट्यातनं बाहेर काढला आणि कळलं पोरांना की आज आपली बारी आहे आणि आज पपट्या जोगतात आहे, तर म्हणजे प्रत्येक पोराच्या मनात एकच आहे की आज आपल्याला उड्या मारायचा चान्स आहे. आणि तो कधीच आमची मान शक्यतो घालीतच नाही. आणि आजपर्यंत पोरांकडून चुका होत्यात, आमच्याकडून चुका होत्यात, पण त्याच्याकडून कधी असं जाणवलं नाही आम्हाला की त्याच्याकडून कोणत्या घाटात चूक झाली की काय झाले. ही कोणतीच चूक झाली नाही त्याच्याकडून. आणि तो खरं तर आमच्या दावणीचा खरंच हुकमी हक्क आहे तो. त्याच्यामुळेच आज आमचा एवढा म्हणजे नाही का दावणीला बैल आहे सगळं. तो आता आम्ही कांड्यावरती घातलाय. थोडक्यात तुमच्या दावणीची लक्ष्मी. हा लक्ष्मीच. आता त्याला कांड्यावरती घातलाय. कांड्यावरती पण पळतो दोन्ही कांडी आणि जोगटात पण दोन्ही कांडी पळतो. म्हणजे याची खरेदी कुठं झाली होती? याची खरेदी घरच्या गाईच. जातींनी गावरानच आहे. हा गावठी. अरे बैलगाडा शेतात आमचं जे काय ते याच्या. शेठ मला सांगा आता तुमच्या सावडी कोणा बरोबर झालेल्या आहेत? सावडी आता बऱ्याच झाल्यात नाही का. पहिलं बैलगाडा नाही का जेव्हापासून स्टार्ट केले बंदीच्या आधी बसून तो बैल पळतोय आपल्याकडं. असे बरेच सावडे झालेत की त्यांच्या बरोबर आपण बैल झुपले ते 1-2 घाटानंतर बैल प्रत्येक फोडून सावडी झुपलेला आहे. त्याला बंदीच्या काळात जो स्पीड होता ना तो नाही का म्हणजे अनलिमिटेड स्पीड होता. बैलाचं नशीब एवढं वाईट आमचं की बैल बंदीत सापडला आणि अख्खे बैलाचे बंदीतले नाही का बरेचसे दिवस असे गेले नाही का. त्यामुळे बैलाच्या आमच्याकडे अशा आठवण म्हणून एक पण गोष्ट नाहीये. बैलाच्या बाऱ्या भरपूर झाल्यात आणि असं मोठं बक्षीस म्हणून नाही का नावासाठी तर आमचं नाव आज पूर्ण नाही का खेड तालुक्यात पुणे जिल्ह्यात आम्हाला पपट्या नावाने ओळखीत नाही का पपट्या ग्रुप. आणि त्याचं पूर्ण जवानी बंदीत गेलेली आहे. बरं मला सांगा आता पपट्याचं वय अंदाजे किती? पपट्याचं वय अंदाजे 19-20 वर्षाच्या आसपास. बैलगाडा शर्यत जेव्हा चालू होती ना बंदीच्या अगोदर तेव्हापासून बैल कांड्यावरती पळत होता. अगोदर. आता मला सांगा बंदीच्या काळामध्ये सांगतो तुम्हाला सुरुवातीला बंदीच्या काळामध्ये काय आलं. बंदीच्या आधी बैल 2.5 वर्ष पळत होता. पै बाळा बेगड्याच्या बारीमध्ये कांड्या बैल होता पहिला. त्याच्यावर एलवाडीमध्ये पहिल्यांदा बारी झाली. 2.5 वर्षानंतर मग गाडं बंद झालं. त्याच्यानंतर बैल आम्ही इकडं आणला आणि वर्ष भरलं होतं असंच. आम्ही बैल पहिला माग घेतलाच नव्हता. सुरुवातीलाच आम्ही बैल तिकडे जोखडात नेला पुढे वर्षाला. तिथं आमची गाठचा राज झाली 250 गाड्यामध्ये. गाठचा राज झाल्या माझा बैल लौकिक झाला. पिवळं त्याला हे लावलं होतं पिवळा कलर पोरांनी. सुनील गुजर आणि सचिन बाडाडे, सत्यवान काळे हे सगळे गाड्या 1 नंबर गाड्यावाल्यांनी ना माझा नंबर घेतला. त्यांना जो 15-20 दिवस लागले मला माझा नंबर घ्यायला. मला एक कळणार त्यांचा मला फोन यायचा पण समोर काय बोलणं नव्हतं आमचं कधीच. जवळजवळ आमचं 15-20 दिवस 1 महिन्यावर बोलणं झालं. त्यांनी काय केलं बंदीमध्ये लोगावचा गाठ भरवला. तेव्हा त्या बाड्यांचा बैल पळत होता मिसरी होता बैल. मग आम्ही हा बैल नाही तिकडे. तो 13 सेकंदचा गाठ होता. 12 आउटसेट बारी झाली आमची. आणि म्हणलं एवढे पैसे देतो आम्ही तुम्हाला बैल द्या. म्हणलं बैल विकायचा नाही घरचा बैल. तिथून पुढं खराब बैल फार्मला आला. भरपूर हे झाला. आता ते आपलं जुन्नरच्या यांच्या संघ पण झाले आमची 6-1 वर्षे. आमले भरपूर झाली. आख्यांच्या वेळेला झोपलेला आहे. जेवढे 1 नंबर गाड्यावाले आहेत ना कोणीच ठेवायसारखं नाही राहिले. प्रत्येकाचा बैल झोपलेला बैल. बरं आता मला सांगा ती तुमच्या जुन्या काळामध्ये काही बैल अशी होऊन गेली असतील तुमचं नाव रगरूपाला आणलं त्या बैला? नाही आमचं 1984 ला नाव आणलं काळा पपट्या असाच बैल होता. 1984 ला त्या टायमाला आमची बैल 3 नंबर 4 नंबर बैल पळायची काय. पण तेव्हा आनंद वेगळाच होता. 3 नंबर पळू 4 नंबर पळू. तेव्हा सायकली ठेवायची. मी 4 सायकली एका वर्षी जिंकल्या होत्या. मला सांगा की तुमचा हा जो काळ आहे स्वतःची बैल होती सगळीच. नाही बैलगाड्याचा जो हा तुमचा एवढा एक्सपिरियन्स आहे एवढा दांडगा 82 पासून आहे अनुभव.
तर आता तुम्ही वासरं वगैरे घरच्या घरी पैदास होती, घरच्या घरी शिकवता, तर कशी शिकवता? म्हणजे कसं असतं माहिती का, शिकवायचा एक विषय असा आहे, शिक्षण पण देणं लय महत्वाचं आहे व्यवस्थित. काही लोकांना कसं वाटतं वासर पाळायला लगेच 1 नंबर मध्येच पाळायला पाहिजे, त्याला पण महत्व नाही. शिक्षण स्लो मध्येच दिलं पाहिजे. लहान वासर शिकवताना कधी पण आहे ना कमी स्पीडच्या बायला संघ शिकलं पाहिजे, पहिला अनुभव. कारण की प्रत्येकाला काय वाटतं 1 नंबरचा बैल पाहिजे, मावा सुद्धा संघ्याला पाहिजे, तसं नसतं. शिकवताना बैल चांगला असू द्या, फक्त कमी स्पीडचा पाहिजे. वासरू जास्त दिसलं पाहिजे, काय अडचण नाही, ती बैल निघतात. बरं, आता आतापर्यंत माझ्याकडे 20-25 बैल येऊन गेले, जास्त असतील पण कमी नाही. आता पप्प्याने तुमचं एवढं मोठं नाव केलंय, तर पप्प्याला मागणी वगैरे झाली असेल ना? जाते ना, पप्प्याला मागणी तर बंदीतच जाते 6 लाख रुपयाची. बरं, बंदीच्या काळामध्ये तुम्ही कसा गाडा दांबटला? बंदीमध्ये जिथं आम्हाला कधी फोन येईल तिथं आम्ही जायचोच, तेव्हा आमचं स्वतः जाकड होतं. पण ते लौकिक नाही झालं, बंदीमध्ये कोण लौकिक करते? ते काय आलं, बैल फार्मला आणि गाठ बंद झाले बंदीच्या आधी. बरं, आता मला सांगा की तुमच्या गोट्यामध्ये एक गुढी 4-5 बैल आहेत, तर यांचा दिनक्रम कसा चालू असतो? खुराक कधी, यांच्या खाण्यामध्ये काय काय असतं? खाण्यात काय आपलं बैल मिक्स जे आहे आंबोन ते आणि कोरमा, आणि संध्याकाळची 1 टाइम कुठे फक्त बैलांना शाळूची वल्ला. बाकी सकाळचं फक्त आंबोन दिलं जातं थोडंफार, त्याच्यानंतर काय नाही. 1च टाइम कुठे भक्कम कोरभर आहे संध्याकाळची. आता मला सांगा की ज्यावेळेस तुमची गाठामध्ये टोकन निघतो, तर पूर्ण टीमचं म्हणजे कसं नियोजन चालू होतं? टीमचं काय नियोजन, टोकन निघलं नाही का टोकन निघतो, तर तुमचं आदल्या दिवशी नियोजन कसं असतं? आदल्या दिवशी म्हणजे ग्रुपवरती आपण मेसेज करतो पोरांना, म्हणजे प्रत्येक पोरगा ग्रुपला ऍड आहे आपला, मेसेज करतो की हा आपला टोकन निघलाय. समजा 81 टोकन निघलाय, तर ग्रुपला मेसेज टाकतो 81 टोकन आलेला आहे आपला, आणि उद्या सकाळी समजा 8:30 वाजता बैल भरायचे, तर सगळे 8:30च्या टायमाला इथं गोट्यावरती येतात. मग प्रथमतः आम्ही आल्याच्या नंतर पहिला गाडा वगैरे धुतो आम्ही, नंतर तळी भांडार करतो. आपल्या शेजारीचं भैरवनाथाचं मंदिर आहे, तळी भांडार झाल्याच्या नंतर बैलांना घेऊन तिथे जातो, दर्शन वगैरे करतो, मगच आम्ही बैल गाडीत भरतो. आणि घाटात गेल्याच्या नंतर आपले नेटे टेम्पोला बांधायचे, आणि शेजारीच 2 बांबू रोवून सावलीला बैल आम्ही खुट्या ठोकून दावून हे करतो. नंतर आपली पोरं सगळी गाडा घेऊन रॅकला जातात, टोकन पद्धतीने गाडा आतमध्ये घालतात. गाडा एक 10-12 गाड्या राहिल्याच्या नंतर आम्ही बैलांना पाणी वगैरे पाजतो नाही का, म्हणजे हे करतो. त्यानंतर भंडारा असं देवाचं नाव घेऊन भंडारा बैलांना लावतो. त्यानंतर मग आम्ही बैल घेऊन घाटात जातो. घाटात गेल्याच्या नंतर आपले दीपक दादा पपट्याला झोपायला असतात, सुंदरला झोपायला असतात नाही का. तर पपट्याला प्रथमतः पपट्याला जोळ्या लागतो, जोळ्याशिवाय बैल झोपून देत नाही का. आपल्याकडं लांबून लांबून मित्र परिवार येतात आपले. नारायणगावचे आमचे म्हणजे जीवाभावाचे मित्र आहेत, प्रज्वल दादा घुमटकर, आणि दुसरे आपले हे आहेत काय ओमकार शेळके. हे दोघे आपल्यासाठी प्रत्येक घाटात येतात. परत आपले श्यामभाऊ सावंत झाले, रमेश भाऊ सावंत झाले, आपलं समीर भाऊ सावंत झाले, आपले उर्शाचे मित्र परिवार आहेत, तळेगावचे मित्र परिवार आहेत. म्हणजे खेडपट्ट्यातले सगळे आपले मित्र परिवार आपल्या बारी मागे येतात, सहकुशीने येतात. आपलं प्रेम आहे म्हणजे प्रत्येक पोरावरती, आणि त्या पोरांचंही आपल्या बैलांवरती खूप प्रेम आहे. ते लांबून लांबून येतात ते आमच्या प्रेमापोटी आणि बैलांसाठी, की त्यांना अशी ओढ नाही की बैल हे झालंच पाहिजे, आपल्याला हे भेटलंच पाहिजे असं नाही. बारी पडली तरी आमची पोरं समाधानी, आणि बारी झाली तरी आमची पोरं समाधानी, की असं नाही की एक घाट बारी झाली मग जोशात आलो, तसं नाही. प्रत्येक घाटात आमचं शिस्तीचं नियोजन
आणि बैलगाड्याचा सर्व नियम आणि अटी पाळून हे सगळ्या गोष्टी केल्या जातात. नाव आहे सोम सुभाष गायकवाड. मी पप्टे ग्रुपच्या घोडीवर बसतो. आमची चारही बैल आफट असल्यामुळं मला घोडीवर बसायला लागते. दुसऱ्या कोणाला बैल जवळ येऊन देत नाही. वरती गेल्यावर बैल मारतो डायरेक्ट. दुसऱ्या जवळ कोण आलो ना तर बैल डायरेक्ट मारतो. आणि ऑलरेडी आमची 4-5 पोरं असतातच तळ्यामध्ये, त्याच्यामुळं काही विषय नाही. आणि बाकीच्या माणसांना बैल डायरेक्ट मारतात. आणि चारही बैल कशी इडी आहे जरा, त्याच्यामुळं मला घोडीवर बसायला लागते. खाली तळामध्ये तुमचं नियोजन कसं असतं? कोण काय पपट्याला छाती कोण लावतं? पप्प्याला छाती दीपक लिंबर लावतो. आणि त्या पप्प्याला 100% जोड्या लागतोच. आणि त्याच्या बाजूला मग आपली पोरं असते सगळी, बैला दाबाय बिबाय. बाकीचा माणूस बैल जवळ येऊन देत नाही. झोपणी द्यायचं काम वगैरे सगळे आपले पोरं करतात. आपल्या बारी पाठी मग किती पोरं असतात? किती पोरांचा सपोर्ट असतो? आपल्या जवळजवळ ना 15-20 पोरं नाही का, वैयक्तिक फक्त पप्प्या ग्रुपचे असतात. 15-20 ते 20 एक पोरं तर कन्फर्म असतील बारी माग. आणि प्रत्येक जण नाही का जास्त त्याचं म्हणजे बैलाला धरण्यापासून तर वरपर्यंत आळ्यात पण बाहेरचा माणूस कोणी नाही हात टाकत बैलावरती. खालून वरपर्यंत प्रत्येक जण सपोर्ट करीत असतो ज्याच्या पद्धतीने नाही का. त्याच्यामुळं प्रत्येक घाटात आणि पप्प्याची म्हणजे अशी दहशत पहिल्यापासून अशी की बाहेरचा कोणी माणूस त्याला जवळपास हात टाकत नाही. त्याचं पहिल्यापासूनच त्याचा वेगळा रुबाब आहे. आणि त्याला प्रत्येक वेळेस झुकण्यासाठी ना जोळ्या लागतोच. आजपर्यंत असा एकही दिवस नाही गेला की त्याला बिना जोळ्याचा झुपलाय कोणी. आणि त्याची रगच वेगळी. पपट्या एवढं म्हणजे थोडासा नाही का जिगरबाज बैल आहे. हा. आणि थोडासा तापड बैल आहे. तापट आहे. हा. तर असा मध्ये सुटत असेल तुमच्या हातात तर बऱ्याच वेळा सुटलाय. बऱ्याच वेळा पाडून गेलाय, डोके फोडून गेलाय. त्याच्यामुळं डोक्यावरून गेलाय, कधी कधी गाडा घेऊन गेलाय. आता मला सांगा की आता जो घरी एवढा शांत बैल येतो की घरी नाही का, घरी असं बारीक पोर त्याच्या अंगावर ठेवलं ना तरी काही प्रॉब्लेम नाही त्याचा. पण घाटात गेल्यावरती काय त्याच्या अंगात वेगळीच एनर्जी येते काय माहिती. घाटात गेल्यावर त्याचा रुबाबच वेगळा असतोय. ते म्हणतात ना, शांतता बघायची असेल तर गोट्यात यायचं आणि दहशत बघायची असेल तर दोन्ही बैल आपली तशीच आहे. दोन्ही बैल दोन्ही घरी बारीक पोरगा जरी अंगावर बसला तरी काही विषय नाही. पण आणि पपट्या पण. सुंदरला तुम्ही आता बघा, आता हे कोणी बारीक पोरगा जरी त्याच्यावरती बसला ना तरी तो काय करणार नाही. पण घाटामध्ये गेला ना किंवा टोपीवाला माणूस असा अनोळखी माणूस जर त्याच्यापाशी आला ना तर बैल ऑटोमॅटिक गरम होतो. गरम झाल्यामुळे मग तो त्याची दहशत दाखवायला आणि दहशत निर्माण करायला सुरुवात करतो. आणि शक्यतो आमच्या बैलांपाशी अनोळखी माणूस येतच नाही. कारण सगळ्यांना माहिती आहे की ही पपट्या ग्रुपची बैल आहेत, ही लय आफाट आहे. शक्यतो कुणी जवळ येत नाही. काय असेल तर तेच आमची म्हणजे सगळी ग्रुपवाले बरीच ग्रुपची पोरं म्हणजे वाडीतली बरीचशी पोरं आहे अशी की त्यांना डायरेक्ट डेअरिंग करतात बैलाला. कुणी असं नाही की नाही का, भरपूर पोरं आहे अशी डायरेक्ट बैलाला धरतात. अनोळखी माणूस म्हणजे मनसर साईडला येलो आर्मी तयार झाली, बांडा ग्रुप. हा. तर म्हणजे त्यांचं कार्य कसं असतं काय? आपल्याला सहकार्य कधी झालेलं आहे का? झालेलं आहे ना बऱ्याच वेळा नाही का. तिकडच्या पट्ट्यात मंचर त्या साईडला पहिले आमचे जुन्नर मध्ये नाही का ते होते 1-2 सावडा होते त्या साईडच्या. आम्ही त्या पट्ट्यात पण बैल भरपूर पळवलेला आहे त्या साईडला. पण बैलाचं मेन वय जे होतं ना पळायचं सगळं बंदित म्हणजे नाही का. बंदीतले घाट आपले भरायचे मोजके. कदमवाडी झालं, नवला कुंभरे झालं, परत ते उर्शे झालं, उर्शे मावळ, एवढेच घाट झाले. त्याच्यामुळं बैल नाही का चर्चेत कमी राहिला असा. पण आता बैलाचे एवढं नाही का, फक्त मालकाला कमी ओळखतात पण बैलाला जास्त ओळखतात. आपल्या पट्ट्यात तर नाही का, खेड तालुक्यात वरच्या पट्ट्यात कोणत्या पण साईडला बैलाचे जास्त फॅन आहे. बैल बघितलं तरी म्हणतात हा पट्टा आहे म्हणून नाही का. मला सांगा की लोक राजकारणाने व्यापाराने पुढे येतात तेव्हा नाव होतं त्यांचं. पण आज तुमच्या बैलांनी तुमचं नाव केलं तर याच्याबद्दल काय सांगाल? नाव केले बैलाने आम्ही नाही का जेव्हापासून घेतलंय ना तेव्हापासून आतापर्यंत बैलाने कधीच दिवस नाही आणला की त्याच्यामुळे आमची मान खाली जाईल. कधी असं माग वळून नाही बघितलं बैलाने. परत त्याचं एवढं वय आहे 20-1 वर्षाचा जवळ बैल आहे, 19-20 वर्षाचा.
पण आजपर्यंत पळतोय, कधीच त्यांनी माघार नाही घेतली. बैलगाडा क्षेत्रात जे काय आहे ते फक्त या वाघात त्या बैलामुळेच आहे फक्त. त्या बैलामुळे आमची जी ओळख आहे, जी पोरं बिरं जेवढे नाही का बैलाचे फॅन म्हणून आहे नाही का थोडक्यात. घाटात म्हणजे आज आमच्या प्रत्येक बैलामुळे 1 नंबरच्या बारी मागं पण 20 पोरं कमीत कमी नसतात कोणत्या पण आमचे घरूनच 20 पोरं असतात बैला मागं. फक्त त्या बैला तेच कारण आहे बैल फक्त. कारण त्या बैलावरती लय जणांचा जीव आहे. कधी निम्म्या रात्रीला पण पोरं आले तर पहिली गोठ्यात येऊन जातात डायरेक्ट. आता आपली घाटातली आहे ना, एखादी अविस्मरणीय घाट कोणता तुमचा की जेणेकरून तुमच्याकडनं बैल झोपताना चूक झाली, हा झोपणी ताळमेळ झाला हा आणि बैलाने बारी भिडवली ना अक्षरशः तुमच्या डोळ्यात पाणी आलं, तर असं घाट एक सांगा. असं तर आता बरंच घाट झाले नाही का. म्हणजे बंदीच्या आधी पण लोगावला पण बारी झाली नाही का. आपण बैल दिलता त्यांना 13चा घाट होता आणि आपल्याला त्यावेळेस बैलाचा एवढा पहिला बैलाचा 2रा ते 3राच घाट होता. आपला एक मोरा म्हणून बैल होता चुलत्यांचा नाही का, हिंद केसरी मोरा म्हणून होता. त्यांनी ते नाही का तो बैल नाही राहिला आता. पण त्या बैलासोबत जवळजवळ बैल 5-6 घाट पळाला आपला. मी नाही का घरचं जोकाड व्हायचं. गारगोटवाडीमध्ये पण मी स्वतः होतो त्यावेळेस. पहिले 2 वर्ष काढले ते आता सुंदरने 3रं वर्ष काढून दिलं आम्हाला गारगोटवाडी. गारगोटवाडीमध्ये पण काहीतरी तुमच्याकडनं चूक झाली होती. गारगोटवाडीला असं झालं की 3 मिनिटाचा टायमिंग असतोय. 3 मिनिटं बैल झोपूनच देत नव्हती नाही का. शेवटला टायमिंग वाजायला आणि तेवढ्याच बैल सुटली आणि बैलाने बारी उडून दाखवली. तिथं शेवटी बैल सुट्टी झाली आणि डायरेक्ट नाही का टायमिंगची बेल वाजली. तिथं बैलाने आमचं नाव 100% केलं. हा त्या घाटात म्हणजे आम्हाला तो घाट लक्कीच म्हणायचं. डायरेक्ट 3 वर्ष सलग बारी झाली. पप्पाने 2 वर्ष भिडावली आणि आता तो सुंदर त्याने पण 3ऱ्या वर्षाला सुंदरने बारी लावली. बरं, आता तुमच्या एवढ्या बाऱ्या बसल्यात मग तुम्हाला पारितोषिक वगैरे काही भेटले असेल? भेटले ते आम्हाला घरात फ्रीज भेटलाय, परत चषक आहेत असे बरेच की. बैलाचं बरचसा नाही का बैलाची अख्खी जवानी आहे का बैलाची 8 ते 10 वर्ष जवानीची ती पूर्ण बंदीत गेलेली. त्याच्यामुळे बैलाकडे भरपूर असं काय म्हणण्यासारखं अशी बक्षिसं नाही पण आहेत आमच्या मानाने. त्यामुळे आमच्यासाठी तो नाही का आमच्यासाठी देव नाही किंग सगळंच तोच आहे. आमचं आज त्या बैलावरती त्या बैलाने आम्हाला एकच गोष्ट शिकवली की नाही का वय किती पण असू दे, आपल्या परिस्थिती कशी पण असू दे, हार नाही मानायची. ते आजपर्यंत आम्हाला त्या बैलाने सांगितले. बाकी काही आमच्या हे नाही नाही का. म्हणजे उतार वयात तो आमच्यासाठी बाऱ्या लावतोय, जीवाचं रान करून पळतोय. बैलाने बारी पडू द्या, बैलाच्या बाऱ्या भरपूर पडल्यात पण ते जीवाचं रान त्याने आतापर्यंत केले. आजपर्यंत कधीच मालकासाठी त्याने कधीच मागवळून नाही बघितलं की असं झाले हा की कमी होईन की शेजारचा वय आता वयामानानुसार थोडंफार ठीक आहे. पण आजपर्यंत त्याने कधीच मागवळून नाही बघितलं, कधीच थांबला नाही जागेवरती. तेव्हापासून आम्ही बैल नाही का आमच्या दावणीला आलाय तो आमच्या मामांकडूनच आणला होता. म्हणजे गोरा असताना बंदीच्या आधी म्हणजे घरच्याच गाईचं हे येतो. तेव्हापासून त्याने आजपर्यंत कधीच नाही केलं, कधीच मागवळून बघितलं नाही. त्याच्या भरपूर असं नाही का घाटे की काही घाटांवरती त्यांनी फार अंगावरती काटे ना असे बाऱ्या झाले ते त्याच्या. वैभव शेठ, आता मला सांगा की आता पप्प्याचं वय झाले तर पप्प्या अजून तुम्हाला 2-3 वर्षाचा बरोबर सोप, तर त्याच्यानंतर त्याचं नाव कोण करणार ह्या दावणीमध्ये? त्याच्यानंतर आता पप्प्याच बघा छोटा पप्प्या म्हणून आपला नाही का नाग्या म्हणून गोरा आहे. आत्ता कांड्यावरती पळतोय गोरा नाही का 40-50. हा पप्प्या पुढे पण 2-3 घाट झाले गोराने आतापर्यंत काही शिवून नाही घातलं नियमावरून. पण आम्हाला अपेक्षा आहे की नाही का पप्प्यानंतर आमचं नाव करीन म्हणून त्याला पोरं सगळी नाही का नाग्या म्हणून त्याचं नाव आहे पण त्याला छोटा पप्प्या म्हणून सगळे बोलतात की सुंदर आहे मल्हार आहे. हा तर यांचं भवितव्य कसं असेल? सुंदर आपण आता जवळजवळ नाही का वर्ष झाले सुंदर बैल घेऊन 8-10 महिने झाले असेल जवळजवळ. बैलाचे पहिले 10-15 गुलाल आपल्याला सापडलेच नाही. आता बैल कंटिन्यू गुलाल यायला लागलेला आहे. बारी पडली तरी बैलानं ना 10-15 मिली 15 मिलीच्या आसपास बारी लांब जात नाही बैलाची. जर काही घोटाळा झाला तरच म्हणता येईल. पण बैलाच्या नाही का थोडक्यात पायातच गाड्या येत्या आणि त्याला बैल पण भेटलाय चांगला. त्याच्यामुळं तो पण कुठंतरी नाही का चर्चेतच आहे आता. तर सांगायची गोष्ट जर झाली तर ते मुक जनावर आहे त्याच्याकडनं चूक होत नाही, ते मालकासाठी पळत आहे. बरोबर आहे. चूक ही आपल्याकडनंच होती सोडण्यात. आतापर्यंत आमच्या बाऱ्या पडल्यात ना आमच्याकडून लय भरपूर चुका झाल्यात. म्हणजे सोडण्यात लय झाली, कुठं आमचा जोळ्या बैलाला राहिला
पुढे सुट्टीला बैल लेट झाला, त्या चुका झाल्या. त्याच्यामुळे आमच्या थोड्या भरपूर वाऱ्या पडल्यात. आता मला सांगा, काही ठिकाणी पण- मिरची लावणी हा किंवा मग लिंबू लावणी हा प्रकार खरंच खरा की खोटा आहे हो? नाही, आपल्याला त्या गोष्टीत काय माहित नाही. कारण की जो प्रकार आता लोक ज्याच्या पद्धतीने जे ते करतात, आपले कोणी विरोधक असतील त्यांना जर वाटत असेल ती गोष्ट, नाही का, आपण कोणाला आपले विरोधक मानत नाही. आपण नाद केलाय, आपल्या स्वतःसाठी केलाय. आपली बैल पळावा चांगली, फक्त आपल्याला लोकांशी मतलब नाही का, लोकांचं नाही का आपलं कुठं वाईट व्हावा, लोकांचं नाही का, लोकांना नाही का, लोकांचं कुठं वाईट व्हावं त्यात आपलं काही हे नाहीये. प्रत्येकाचं चांगलं झालं पाहिजे. जो तो बैल पाळतोय स्वतःसाठी, प्रत्येकाला अपेक्षा असते की आपल्या बैलाने 1 नंबर करावा. त्याच्यामुळे आपलं कोणाच्या बैलाला आजपर्यंत नाही का असं वाटलं नाही की कोणाच्या बैलाला आपला दोष आहे किंवा काय आहे. आपण आपले स्वतः वैयक्तिक बैल आहे, आपली 4-5 बैल आपल्या दावणीला आहेत. आपल्याला आजपर्यंत वाटलं नाही कोणाच्या दावणीचं वाटोळावं किंवा कोणाची बैल कमी पळावा की करावा. सगळ्यांचीच पळू द्या, चांगली पळू द्या. आता तुमचा मल्हार जो आहे, तर मल्हार कुठं पळतो? मल्हार कांड्यावरती पळतोय. मल्हारने अख्खा सीझन कांड्यावरती, एक नाही का अख्खा सीझनला 1 नंबर कांड्यावरती, कुठंच पपट्या पुढं पाळला, कुठंच कांड धरलं नाही. आता सीझनला जरा त्याचे आजारामुळे जरा नाही का थोडंफार चालतंय, पण आम्ही आधी मध्ये त्याला पळवतोय थोडा हा, एवढा. पण त्याने दात वगैरे लावले ते आत्ताच, त्याच्यामुळे त्याला काही जास्त पळवत नाही. आता किती जाती आहे तो? आता जस्ट दुसरा झालाय. दुसरा झालाय, आदत होता. हा. 2 दात त्याने आता लावले ते, त्याच्यामुळे म्हणजे त्याला बऱ्याच दिवस आराम झालाय. तुमच्या मुलांकडनं शिकण्यासारखं एकच आहे, संयम, शांतता आणि कार्यक्रम. कारण आमचे वैयक्तिक बारी माग 15 ते 20 पोर आमची झटून असतात बैलाला धरायला, की चुका होत्यात मान्य आहे. प्रत्येक असं कोणीच नाही की ज्याकडून चुका झाल्या नाही, बारी पडती सगळं मान्य आहे. पण आमची पोरं कधीच अशी बैलाला सोडून कुठं जाणार नाही. प्रत्येक पोरं कट्टर पोर आहे डायरेक्ट. आदरस्तंभाचीच आम्हाला शिकवण आहे. म्हणजे दीपक दादा झाले किंवा आमचे राजे सुरेश शेट लिंबोरे झाले, यांची आम्हाला पहिल्यापासूनच शिकवण आहे की आपली बैल बारी पडू अगर होऊ तर आपण आपल्या बैलांना नाराज व्हायचं नाही. कारण ते जीवाचं रान करून आपल्यासाठी पळतात, आपलं नाव उंचवण्यासाठी पळतात. त्याच्यामुळे आम्ही आमच्या कोणत्याच बैलावरती नाराज होत नाही की आज बैल हा कमी झाला, आपला पपट्या कमी झाला किंवा सुंदर कमी झाला किंवा मल्हार कमी झाला. अशी आम्ही म्हणजे शिकवणच तशी आमची दीपक दादाची आणि आमची दाजी सुरेश लिंबोरे यांची. नाराज होऊन मुख्य जनावर आहे शेवटी. थोडंफार पॉइंट वरून बारी पडती किंवा काय होतं चालत राहतं. भरपूर चुका होतात. आता 1 नंबरचे गाडा मालक आहे, असे लय गाडा मालक आहे 1 नंबर टॉप मध्ये, आपण त्यांच्या पुढं काहीच नाही समजायचं. बरोबर. पण त्यांच्या पण पाठीमागं काहीतरी त्यांचे कष्ट आहे किंवा नाही का दुसरे काहीतरी त्यांचा आहे, प्रयत्न आहे ना, करते ते. आपण प्रयत्न करत राहायचं फक्त. आपला एक ना एक दिवस. आज आम्हाला आहे ना वैयक्तिक बैलाचे मालक कोण आहे ते माहित नसेल लोकांना. फक्त बैलाचं नाव जरी घेतलं ना पपट्या म्हणून, बरेच जण असे ओळखीत नाही का की पपट्या म्हणून आहे, खेड तालुक्यातला बैल आहे. आता मला सांगा, ज्यावेळेस लंपी आला, लंपी हा बैल जनावरांसाठी महाभयंकर रोग होता, तर त्यावेळेस तुम्ही कशी बैलांची निगा घेतली, कशी आम्ही ना कंटिन्यू वाडीतली पोरं आम्हाला रात्रीच्या 11 ते 12 वाजेपर्यंत नाही का आमच्या एका बैलाला लंपी झालता, लल्ल्या म्हणून घेतलं होतं. लंपी म्हणजे थोडक्यात त्याचं अंग चिडलं होतं लंपीच्याच टायमिंगला. म्हणजे त्याच्या अंगावरती केस असे हे झालते, थोड्या फोडी आलत्या. रात्रीची पोरं 11 ते 12 वाजेपर्यंत गोठ्यात नाही का कंटिन्यू असायची. त्या बैलासाठी आम्ही लय कष्ट केले. तो बैल आम्ही दिला आता नाही का. त्या बैलाने आमचं नाही का 5-6 गाठ बाऱ्या झाल्या, म्हणजे नाही का घेतला पहिलीच गाठ बारी झाली. आणि त्याच्यानंतर तो बैल जे आजारपणात गेला नाही का, तर आम्ही लय डॉक्टरला प्रयत्न केला नाही का लय, पण त्या बैलाच काही कव्हर झाला नाही आमच्याकडनं. शेवटी आम्ही तो बैल विकून टाकला. बैल पळत होता चांगला बऱ्यापैकी. आमचं घरचं जोकाड पण 1-2 वेळा त्याच्यावरती बारी झाली पपट्यानं लल्ल्यावरती. आणि आता पण आम्ही घरचं जोकाड केलतं एकदा. पपट्याला बैल नाही, सुंदरला बैल कोणी देत नव्हतं म्हणून नाही का. लय लोकांनी आज आम्हाला लय जणांचे फोन येतात नाही का, बैल द्या शेट तुमचा. आज आमचा बैल थोडक्यात नाही का, बैल डायरेक्ट बॅक मध्ये होता. आता 8-10 गाठ झालेत. बैल रुटीनला आला, बैलाला गाड्या दिसायला लागलं का, बैलाला चांगला बैल भेटला नाही का. त्याच्यामुळं बरीचशी लोक मागतात आमच्याकडे बैल. पण आमचं असं म्हणणे नाही की ज्यांनी आम्हाला बैल दिला नाही की आम्ही त्यांना बैल देणार नाही. आम्ही त्यांना पण बैल देणार. पण आमच्यावरची नाही का वाईट वेळ होती त्यावेळेस लोकांनी आमच्या लय मजाक केला. आम्ही वैयक्तिक घरची बैल झोपली, दोन्ही बैल इडी असून आम्ही घरची बैल झोपली.
तितके आम्हाला माहिती होतं त्या बैलांचं नाही का झुपताना आम्हाला नियोजन जमलं नाही, पण घरचे पोरं असतील बाहेर आपले मित्र परिवार असून बऱ्याच नाही का 1-2 घाट आम्ही घरचं जोकाड केलं, पण आम्हाला काय त्यात यश भेटलं नाही. पण आता सलग 5 ते 8-10 घाट झालेत बैल आपली गाड्या आहेत दोन्हीच. असं नाही की बैलाला कोणत्या आपल्या इंजेक्शन आहे किंवा कोणतं काय नाही का, बैलाला नाही का पॉवर येण्यासाठी काय आपण वापरतोय. नाही जे आपली बैल नॅचरल पाळतात, कोणती टेस्ट करावं काही करावं आपली जे आहे ते आहे ओरिजिनल आहे. आपली चांगल्या वाटाला बारी पडती, पण नाही का बारी अशी लांब नाही जात, थोड्या मिली पॉईंटवरून बारी पडते. बरं आता मला सांगा, हा इंजेक्शन हा प्रकार काय आहे, म्हणजे नेमकं काय असतं की इंजेक्शन म्हणजे नाही का बैलाचा नाही का बैलाची इच्छाशक्ती नसताना पण बैल पॉवरला आणावा, 1 नंबर करावा आपल्या बैलाने. आता 1 नंबर गाडा मला बरेचसे असे नाही का जे कंटिन्यू गाड्यात राहतात कंटिन्यू, असे किती जणांचे बैल बघा बरं तुम्हीच, किती जणांचे बैल कंटिन्यू गाड्या राहते. काहीच बैल असे मोजकीचे की नॅचरल पाळतात नाही का, म्हणजे स्वतःच्या याच्यावर पाळतात. असे लय बैल आहे की ती नाही का पळायची बंद झालीत आता. पपट्या ग्रुपचे आदर्शस्तंभ दीपकदादा लिंबोरे बोलतोय. तर तुम्ही थोडीशी माहिती द्या बरं पपट्याबद्दल. त्याच्या कशाबद्दल द्यायची माहिती आता? पपट्याचं आता वय झालेले, तर पपट्याचं इथून पुढचे दिवस कसे असणार आहेत? तर आता मी आता थांबवायचा प्रयत्न करतो आता मी त्याला. आता सध्या आता त्याचं वय म्हणणं तो जरा कमी पाहायला लागला जरा, त्याच्यामुळं त्याला आम्ही त्याला वरचं काय बैल टाकत नाही. हलका फुलका एखादा बैल असेल तर आम्ही त्याला टाकण्याचा प्रयत्न करतोय सध्या, पण त्याच्यामध्ये आहे जरा हिंमत, तो पळतोय सध्या. आमचं असं ग्रुपचा आता इच्छा झाली अशी की त्याला आता नाही पळवायचं म्हणून त्याला उभं ठेवायचं, त्याला उभं ठेवायचं सध्या. बरं पपट्या ग्रुप बैलगाडा संघटना, वैभव दादा असेल किंवा तुम्ही असेल, तुमचा ग्रुप असेल, तर तुम्हाला आमच्या चॅनलकडनं शेतकरी ब्रँड पुणे या युट्यूब चॅनलकडनं खूप खूप शुभेच्छा पुढच्या गटासाठी. तुमचं पपट्याने असं 7 समुद्रा पलीकडे नाव नेऊ हीच इच्छा आमची आहे ना. धन्यवाद.